प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण रेसिप्रोसिटी थेरम संबंधित काही प्रॉब्लेम्स पाहतोय, एक्झाम्पल्स पाहतोय. रेसिप्रोसिटी थेरम काय सांगतोय की नेटवर्कमध्ये एका लूपमध्ये व्होल्टेज सोर्स, सेकंड लूपमध्ये करंट सोर्स असेल तर त्या व्होल्टेज आणि करंटचा जर आपण रेशो घेतला, त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण दोन्ही लूपमधील व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स यांचा इंटरचेंज केला. मग पुन्हा इंटरचेंज केल्यानंतर व्होल्टेज आणि करंट यांचा रेशो घेतला तर तो सेम असतो, असा रेसिप्रोसिटी थेरम सांगतोय. तर त्याच्याशी संबंधित आणखीन एक एक्झाम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 6.7.3. व्हेरीफाय द रेसिप्रोसिटी थेरम फॉर द व्होल्टेज सोर्स अँड करंट Ix फॉर द नेटवर्क शोन इन फिगर P 6.7.3. ओके, व्हेरीफाय करा म्हणतात, सिद्धता करा रेसिप्रोसिटी थेरमची फॉर व्होल्टेज सोर्स अँड करंट Ix. ओके, व्होल्टेज सोर्स पोलर फॉर्ममध्ये आहे, 50 ॲट अन अँगल 90 डिग्री DC सोर्स आहे. ओके, Ix हा करंट इकडे आहे, 50 ॲट अ 90 डिग्री हा व्होल्टेज सोर्स एका लूपमध्ये आहे, Ix हा करंट दुसऱ्या लूपमध्ये आहे. ठीक आहे, यांचा रेशो घ्यायचा आहे. पुन्हा हे व्होल्टेज सोर्स सेकंड लूपमध्ये येईल, करंट सोर्स या इकडे येईल फर्स्ट लूपमध्ये. इंटरचेंज केल्यानंतर पुन्हा त्यांचा रेशो घ्यायचा आहे. तो जर इक्वल आला तर रेसिप्रोसिटी थेरम इथे सिद्धता होते. ओके, तर पहा नेटवर्कमध्ये दोन इम्पेडन्सेस आहेत, 3+J4 ओहम. आणखीन एक इम्पेडन्स आहे 2-J2 ओहम. ओके, तर हे दोन इम्पेडन्स एकमेकाला पॅरलल आहेत. ओके, त्याच्याशी आणि 2 ओहमचा रेझिस्टन्स हा सिरीजमध्ये आहे. पॅरलल कॉम्बिनेशनच्या सिरीजमध्ये 2 ओहमचा रेझिस्टन्स आहे. पाहूयात सोल्युशन. स्टेप 1, फाइंड Ix फाइंड आउट करायचं आहे सुरुवातीला, कारण V तर माहीत आहे, 50 ॲट अन अँगल 90 डिग्री आहे. हिअर branch 2-J2 and 3+J2 are in parallel and this combination is in series with 2 ohm. Thus total impedance of circuit is ZT equals to 3+J4 parallel 2-J2 plus 2. ओके, therefore पहा 3+J4 ही एक ब्रांच आहे, 2-J2 ही एक ब्रांच आहे, दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. त्या पॅरलल कॉम्बिनेशनला 2 ओहमचा रेझिस्टन्स हा सिरीजमध्ये आहे म्हणून बेरजेत घेतला. therefore ZT टोटल इम्पिडन्स इक्वल्स टू, पॅरलल असतील तर अंशात गुणाकार घेतो आणि छेदामध्ये आपण बेरीज घेतो. ठीक आहे, 3+J4 इंटू 2-J2 डिवायडेड बाय 3+J4 प्लस 2-J2 प्लस 2. इकडे +2 आहे, होल अपूर्णांकाला हा +2 आहे. ठीक आहे, तर पहा 3+J4 प्लस 2-J2 ही छेदातली टर्म या 2 ला काय होईल, अंशामध्ये मल्टिप्लाइड होईल. ओके, तर आता इथे पहा दोन्ही ज्या टर्म आहेत त्या रेक्टँग्युलरमध्ये आहेत. रेक्टँग्युलरमध्ये असेल तर रिअल पार्ट यांचा गुणाकार होतो आणि जे इंडक्टिव्ह पार्ट आहे Jx त्यांचा बेरीज होतो. ओके, गुणाकार असेल तर बेरीज, भागाकार असेल तर वजाबाकी होते. ठीक आहे, आणि भागाकारासाठी पोलर फॉर्म गरजेचा असतो. इथे रेक्टँग्युलर आहे तर अंशामध्ये गुणाकार होतो रिअल पार्टचा आणि इंडक्टिव्ह पार्टचा बेरीज होते. छेद 3+J4 प्लस 2-J2 ही टर्म ॲज इट इज राहील. ओके, देअरफॉर ZT इक्वल्स टू, आता ही जी छेदातली टर्म आहे 2 सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर आणि यांचं बेरीज गुणाकार घेतल्यानंतर 14 + 2J शिल्लक राहतं, छेद 5 + 2J + 2. ओके, इक्वल्स टू 2.5517 मायनस 0.6206J + 2. ओके, पहा देअरफॉर ZT इक्वल्स टू 4.5517 मायनस 0.6206J. नाव टोटल करंट इज, आता आपण टोटल करंट फाइंड आउट करू शकतो, कारण की आपल्याकडे व्होल्टेज आहे, टोटल इम्पिडन्स आहे. मग आपण बेसिक ओम्स लॉच्या नियमानुसार आपण करंट कॅल्क्युलेट करू शकतो. I इक्वल्स टू टोटल करंट आहे, Ix नाही. ओके, I इक्वल्स टू 50 ॲट अन अँगल 90 डिग्री डिवायडेड बाय 4.5517 मायनस 0.6206J इक्वल्स टू 0+J50 डिवायडेड बाय 4.5517 मायनस 0.6206J equals to -1.4703 plus 10.7844J. To apply current division, consider network shown in figure P 6.7.3a. ओके, आता इथे करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल, कारण आपण जो करंट फाइंड आउट केला आहे तो टोटल करंट I आहे. ओके, टोटल करंट I या शाखेला आल्यानंतर तो विभागला जाईल, इकडे Ix असेल आणि इकडे समथिंग काही करंट असेल. ठीक आहे, तर या ब्रांचमधून करंट काढायचा नाही आहे, तो ब्रांच अंशात येईल टोटल करंटच्या गुणाकारासोबत. ओके, आणि छेदामध्ये हे दोन ब्रांचचे बेरीज होईल.
ओके. हा करंट डिव्हिजन रूल आहे. इथे पाहू शकतो आपण. हे पहा आय इकडे आलेला आहे. नोडकडे आल्यानंतर IX या शाखेसाठी प्रवाहित होईल आणि इकडे समथिंग काहीतरी करंट प्रवाहित होईल. ओके. युजिंग करंट डिव्हिजन IX इक्वल्स टू आय टोटल करंट आय गुणिले 3+J4 ज्या ब्रांचमधून करंट फाइंड आउट करायचा नाही तो ब्रांच अंशात येईल छेद दोन्ही ब्रांचची बेरीज. ठीक आहे. 3+J4 + 2 - J2. ओके. तर पहा टोटल करंट आय आपण कॅल्क्युलेट केला होता -1.4703 + 10.7844 J into 3+J4 divided by 5+J2. Therefore, Ix equals to -47.5485 plus 26.472 J divided by 5+J2 equals to -6.3723 plus 7.8433 J. Thus, V upon Ix. ओके. तर आता यांचा रेशो घ्यायचा आहे. रेसिप्रोसिटी थेरम काय सांगते? व्होल्टेज डिवायडेड बाय करंट यांचा रेशो घ्यायचा आहे. पुन्हा करंटच्या जागी व्होल्टेज सोर्स, व्होल्टेजच्या जागी करंट सोर्स अशा पद्धतीनं रिप्लेसमेंट करून पुन्हा त्यांचा रेशो घ्यायचा आहे. ते दोन रेशो सेम आले पाहिजेत. तर पहा दस V अपॉन IX इक्वल्स टू 0 + J 50 डिवायडेड बाय -6.3723 + 7.8433 J. ओके. हा भागाकार घेतला असता आपल्याला 3.84 - 3.1198 J मिळतोय. हा V अपॉन IX चा रेशो मिळतोय. व्होल्टेज छेद करंटचा रेशो इतका मिळतोय. ठीक आहे. आता पहा स्टेप 2 मध्ये इंटरचेंज पोझिशन ऑफ व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स. आता व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्सचं इंटरचेंज करायचं आहे. त्याच्याशी संबंधित जी काय फिगर आहे ती आपल्याला दिलेली आहे 6.7.3 बी मध्ये. आपण ती पाहूयात. ओके. तर पहा सुरुवातीला फिगर पाहून घेऊयात. मग KVL त्याच्यामध्ये अप्लाय करावा लागेल. इथे पाहू शकतो आपण. इथे 50 ॲट अँगल 90 डिग्रीचा व्होल्टेज सोर्स होता. त्याच्याऐवजी करंट आलेला आहे IX आणि इकडे म्हणजे इथे कुठेही ठीक आहे करंट सोर्स होता IX तर इथे काय आलेला आहे व्होल्टेज सोर्स आलेला आहे 50 ॲट अँगल 90 डिग्री. हे आता आपण इंटरचेंज केले. इंटरचेंज केल्यानंतर व्होल्टेज आणि करंट यांचा आपल्याला पुन्हा रेशो घ्यायचा आहे. तो फर्स्ट स्टेप प्रमाणे रेशो यायला हवा. ठीक आहे. तर रेशो घेण्यासाठी आपल्याला KVL अप्लाय करायचा आहे. KVL पहा लूप 1 साठी KVL येणार आहे. लूप 2 साठी KVL येणार आहे. ओके. तर पहा लूप 1 साठी KVL काय असतो पहा. अप्लाइंग KVL टू लूप 1 -2ix -3+J4 into Ix minus I1 equals to 0. Therefore, -2ix -ix 3+J4 plus I1 3+J4 equals to 0. Okay. Minus Ix 5 plus 4J plus I1 3 plus 4J equals to 0. एक्सप्रेशन नंबर 1. हा जो एक्सप्रेशन आहे IX आणि I1च्या इन टर्म्समध्ये तो लक्षात ठेवा. -Ix 5 plus 4J plus I1 3 plus 4J इक्वल्स टू 0. ठीक आहे. IX आणि I1 ह्या दोन्ही क्वांटिटी त्या इक्वेशनमध्ये आहेत. एक्सप्रेशन नंबर 1. ओके. आता पहा नेक्स्ट याच्यामध्ये अप्लाइंग KVL टू लूप 2 0 + 50J -2J I1 -3 + 4J I1 -Ix इक्वल्स टू 0. हे ब्रॅकेट सर्व सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सप्रेशन नंबर 2 जो आहे तो I1 आणि IX च्या स्वरूपात मिळवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे X आणि Y च्या टर्म्समध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सेम. ओके. देअरफॉर -I1 5 + 2J plus IX 3 + J4 equals to -0 -50J. Expression number 2. We will calculate IX using Cramer's rule as follows. Cramer's rule. Okay. IX equals to 0. क्रॅमर्स रूल I1 I2 ओके अशा पद्धतीने असतो तो क्रॅमर्स रूल अंशामध्ये छेदामध्ये. ठीक आहे. तर पहा क्रॅमर्स रूलने इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला IX मिळतोय -6.3725 प्लस 7.8433 J. ओके. देअरफॉर आता पुन्हा यांचा रेशो घ्यायला हवा V डिवायडेड बाय IX. V किती आहे 0 प्लस 50J म्हणजे 50 ॲट अन अँगल 90 डिग्री जो पोलार फॉर्ममध्ये होता त्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट केला असता 0 + 50J होतोय डिवायडेड बाय -6.3723 प्लस 7.8433 J यांचा भागाकार घेतला असता आपल्याला V अपॉन IX यांचा रेशो पुन्हा 3.84 मायनस 3.1198 J असा मिळतोय. सिन्स इन बोथ केसेस दोन्ही केसेसमध्ये दोन्ही स्टेपमध्ये V आणि करंट व्होल्टेज आणि करंट यांचा रेशो सेम आलेला आहे. द रेशो V अपॉन IX इज सेम. दस रेसिप्रोसिटी थेरम इथे काय होते व्हेरीफाईड होते सिद्धता होते. ठीक आहे. रेसिप्रोसिटी थेरमवरचे आणखीन एक एक्झाम्पल आहे तो विद्यार्थ्यांनी होमवर्कसाठी घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन
तो वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, रेसिप्रोसिटी थेरम, व्होल्टेज सोर्स इंटरचेंज होईल करंट सोर्स सोबत. ओके, इंटरचेंज करण्यापूर्वी व्ही अपॉन आयचा रेशो घ्यायचा आहे. इंटरचेंज झाल्यानंतर सुद्धा व्ही आणि आयचा रेशो घ्यायचा आहे. तो जर सेम आला तर रेसिप्रोसिटी थेरम इथे सिद्ध होते. ठीक आहे. तर पहा सिलेबस टॉपिक 6 इकडे आहे थोडासा पार्ट. हा सुद्धा ही सुद्धा स्लाईड विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन इकडे आन्सर लिहायचा आहे. ओके, व्ही अपॉन आय इक्वल्स टू 14 येतोय. ठीक आहे. तर पहा नेक्स्ट सिलेबस टॉपिककडे आपण जाऊया. सिलेबस टॉपिक 6.7.2 फीचर्स ऑफ द रेसिप्रोसिटी थेरम. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. रेसिप्रोसिटी थेरमचे वैशिष्ट्य काय आहेत? द रेसिप्रोसिटी थेरम इज ॲप्लिकेबल टू लिनियर टाइम इनव्हेरियंट नेटवर्क कन्सिस्टिंग ऑफ पासिव्ह नेटवर्क एलिमेंट्स. ओके, ज्या नेटवर्कमध्ये पासिव्ह एलिमेंट आहेत, टाइम इनव्हेरियंट नेटवर्क असतील, लिनियर नेटवर्क असतील, तर अशा नेटवर्कसाठी आपण रेसिप्रोसिटी थेरम ॲप्लिकेबल करू शकतो. सेकंड वैशिष्ट्य आहे इट अलाउज इंटरचेंज इन पोझिशन ऑफ एक्सायटेशन. ओके, उत्पीडनचे जे घटक आहेत त्यांचे सुद्धा पोझिशन आपण इथे इंटरचेंज करू शकतो. दॅट इज सोर्स अँड रिस्पॉन्स. सोर्स आणि रिस्पॉन्स. थर्ड फीचर आहे इट प्रोव्हाइड्स बायलॅटरल प्रॉपर्टी ऑफ द नेटवर्क. तो बायलॅटरल प्रॉपर्टी प्रोव्हाइड करतो नेटवर्कसाठी. ओके, सिलेबस टॉपिक 6.7.3 ड्रॉबॅक्स ऑफ द रेसिप्रोसिटी थेरम. रेसिप्रोसिटी थेरमचे काही तोटे पण आहेत. द रेसिप्रोसिटी थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू नेटवर्क कंटेनिंग डिपेंडंट सोर्स इवन इफ दे आर लिनियर. ओके, नेटवर्क जर लिनियर असला आणि त्याच्यामध्ये डिपेंडंट सोर्स असेल म्हणजे एकावरती एक अवलंबून असलेले सोर्स असतील तर अशा नेटवर्कमध्ये आपण रेसिप्रोसिटी थेरम हा ॲप्लिकेबल करू शकत नाही. सेकंड तोटा आहे द रेसिप्रोसिटी थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू लिनियर कंटेनिंग इज नॉट ॲप्लिकेबल टू नेटवर्क कंटेनिंग नॉन लिनियर इलेमेंट. ओके, एखाद्या नेटवर्कमध्ये नॉन लिनियर इलेमेंट असतील जसे की डायोड ट्रान्झिस्टर्स असतील, त्यांचा रिस्पॉन्स लिनियर येत नाही, अशांना आपण नॉन लिनियर नेटवर्क म्हणतो. ठीक आहे. अशा नेटवर्कमध्ये जर नॉन लिनियर एलिमेंट असतील जसे की डायोड ट्रान्झिस्टर तर अशा नेटवर्कमध्ये सुद्धा आपण रेसिप्रोसिटी थेरम अप्लाय करू शकत नाही. थर्ड ड्रॉबॅक आहे द रेसिप्रोसिटी थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू नेटवर्क कंटेनिंग टाइम व्हॅरिंग एलिमेंट. ओके, रेसिप्रोसिटी थेरम आहे इज नॉट ॲप्लिकेबल टू नेटवर्क कंटेनिंग टाइम व्हॅरिंग एलिमेंट. ओके, तर अशा पद्धतीने सिलेबस टॉपिक 6.7 रेसिप्रोसिटी थेरम होता तो आपला इथे कव्हर होतोय. ओके, सिलेबस टॉपिक 6.8 प्रिन्सिपल्स ऑफ ड्युॲलिटी. द्वैत. ओके, द्वैत म्हणजे समानता, ड्युॲलिटी सारखेपणा. ओके, सिलेबस टॉपिक 6.8 प्रिन्सिपल्स ऑफ ड्युॲलिटी. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे, सारखेपणाची काय तत्वे आहेत. ओके, तो आपण पाहणार आहोत. ड्युॲलिटी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सर्किट इक्वेशन्स. ओके, सर्किट इक्वेशनसाठी ही एक इम्पॉर्टंट गुणधर्म आहे ड्युॲलिटीचा. इट इज हेल्पफुल इन ॲनालिसिस ऑफ नेटवर्क. हा नेटवर्क विश्लेषणासाठी महत्त्वाचा आहे. समटाईम्स द सोल्युशन ऑफ नेटवर्क इज कॉम्प्लिकेटेड. काही वेळा नेटवर्कचे सोल्युशन जे आहे ते गुंतागुंतीचे असू शकतात. बट द सोल्युशन ऑफ इट्स ड्युएल इज सिम्पलर. परंतु ड्युएलचे जे सोल्युशन आहेत ते अतिशय सोपे आहेत. इन द इलेक्ट्रिकल सर्किट ॲनालिसिस वी कम अक्रॉस व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ ड्युॲलिटी. आपण इलेक्ट्रिकल सर्किट विश्लेषणामध्ये काही वेगवेगळ्या उदाहरणासाठी येतो ड्युॲलिटीमध्ये. सम ऑफ द एक्झाम्पल्स आर गिवन इन टेबल 6.8.1. काही त्याच्यातील महत्त्वाचे जे उदाहरणं आहेत ते टेबल 6.8.1 मध्ये दिलेले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ ड्युएल्स. ओके, सिरियल नंबर, क्वांटिटी, इट्स ड्युएल. क्वांटिटी म्हणजे परिमाण आहे आणि त्यांचा ड्युएल त्यांचा सारखेपणाचा. ठीक आहे. तर पहा सिरियल नंबर 1 किर्चॉफ्स करंट लॉला कोण ड्युएल आहे? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, सेकंड क्वांटिटी आहे सिरीज सर्किट. सिरीज सर्किटसाठी कोण ड्युएल आहे? पॅरलल सर्किट. करंटसाठी कोण ड्युएल आहे? व्होल्टेज. थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किटसाठी ते नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट आहे. रेझिस्टन्ससाठी कंडक्टन्स, इंडक्टन्ससाठी कपॅसिटन्स. ठीक आहे. अशा पद्धतीने ड्युएल आहेत क्वांटिटीचे. इलेक्ट्रिकल सर्किट क्वांटिटीज या आहेत, त्यांचे ड्युएल सुद्धा दिलेले आहेत किंवा हे क्वांटिटी असू शकतात आणि त्यांचे हे ड्युएल असू शकतात. ओके, कन्सिडर द रिलेशन बिटवीन voltage, current and resistance stated by Ohm's law as V equals to I into R. Expression number 6.8.1. Now consider the other form of these expressions given by I equals to V into G. ओके, त्याच पद्धतीने दिलेलं आहे I equals to V into G. Expression number 6.8.2 where G equals to I divided by R, that is conductance. ओके, G equals to 1 divided by R, that is conductor. सॉरी, इथे 1 आहे. 1 divided by R म्हणजेच काय असतो? कंडक्टन्स. ओके,
Comparing this equation, we understand that both are of same form except for the fact that roles of voltage and current have been interchanged and R and G have been interchanged. Okay, तर हा ड्युॲलिटी आहे. ड्युॲलिटी म्हणजेच काय की करंट असेल तर त्याच्याऐवजी व्होल्टेज, व्होल्टेज असेल तर त्याच्याऐवजी करंट हा कसा इंटरचेंज होतो. हेन्स इक्वेशन 6.8.1 and 6.8.2 आर नोन ॲज द ड्युएल्स ऑफ इच अदर. एकमेकाचे ते काय आहेत, ड्युएल आहेत. द पेअर्स ऑफ क्वांटिटीज इन्व्हॉल्व्ड इन सच इक्वेशन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ड्युएल क्वांटिटीज. ओके, द पेअर्स ऑफ क्वांटिटीज, क्वांटिटीचे ज्या पेअर्स आहेत, जोड्या आहेत, त्यासुद्धा समाविष्ट असतात इन सच इक्वेशन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ड्युएल क्वांटिटीज. त्यांना सुद्धा आपण ड्युएल परिमाणे म्हणतो. For examples, V and I. The other examples of dual equations are the self-induced voltage in an inductance and current through a capacitor as expressed by equation 6.8.3 and 6.8.4. Okay, इथं पाहू शकतो आपण self-induced voltage मध्ये V equals to L di by dt expression number 6.8.3. Okay, I equals to C into dV by dt, expression number 6.8.4. Okay, consider the network shown in figure 6.8.1a and B shows a series RL circuit, whereas figure 6.8.1b shows a parallel capacitive circuit. Okay, जो नेटवर्क ए आहे तो आर एल सिरीज सर्किट दाखवतोय आणि बी जो आहे तो पॅरलल कॅपॅसिटिव्ह सर्किट दाखवतोय. ठीक आहे, तर पहा आर एल सिरीज सर्किट आपण पाहूयात. नेटवर्क ए 6.8.1 ए, व्होल्टेज सोर्स आहे, इंडक्टर आहे, रेजिस्टर आहे, दोन्ही एकमेकाला सिरीजमध्ये आहेत. ठीक आहे, तर पहा पॅरलल कॅपॅसिटिव्ह सर्किट. तर पॅरलल कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये सुद्धा इथे करंट सोर्स आहे, कॅपॅसिटर आहे, रेजिस्टर आहे. ओके, रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही इथं मेजर होईल. रायटिंग KVL फॉर 6.8.1a वी गेट 6.8.1a साठी आपण KVL लिहायचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ लिहायचा आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा काय सांगतोय, V इक्वल्स टू L di by dt प्लस IR. ओके, एक्सप्रेशन नंबर 6.8.5 अप्लाय KCL टू फिगर बी. ओके, फिगर बी साठी आपल्याला KCL किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करायचा आहे. किर्चॉफ्स करंट लॉ हा इन टर्म्स ऑफ व्होल्टेज येईल. I इक्वल्स टू I1 प्लस I2 इक्वल्स टू C dV by dt प्लस VG 6.8.6. ओके, आता पहा कंपेअरिंग इक्वेशन 6.8.5 अँड 6 वी कन्क्लूड दॅट आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सर्किट्स शोन इन फिगर 6.8.1a अँड बी आर ड्युएल्स ऑफ इच अदर. ते एकमेकाचे काय आहेत, ड्युएल आहेत, समान आहेत. ओके, एक्झॅक्ट ड्युएल्स. आता एक्झॅक्ट ड्युएल्स काय, निश्चित ड्युएल्स काय आहेत. दिस सर्किट्स विल बी एक्झॅक्ट ड्युएल्स ऑफ इच अदर इफ आर इक्वल्स टू जी अँड सी इक्वल्स टू एल असेल तर. ओके, म्हणजेच हे तंतोतंत ड्युएल्स केव्हा असू शकतात, जर आरच्या ऐवजी आपण कंडक्टन्स लिहिला अँड सीच्या ऐवजी आपण इंडक्टर लिहिला तर. ओके, तर पहा इथे पहा, thus if the mesh oriented equations which explain the behavior of one network are the same form of node oriented equations explaining the other network, then such two networks are called as the dual of each other. Okay, इथे पहा, thus if the mesh oriented equations, जर मेश अवलंबून असलेले इक्वेशन्स असतील which explain the behavior of one network. ओके, ते काय करतात की एका नेटवर्कचे बिहेवियर सांगतात, आर ऑफ सम सेम फॉर्म ॲज नोड ओरिएंटेड. ओके, म्हणजेच काय की आपण KVL हा मेश ओरिएंटेड सांगतोय आणि KCL हा नोड ओरिएंटेड सांगतोय. ओके, नोड ओरिएंटेड इक्वेशन्स एक्सप्लेनिंग द अदर नेटवर्क. ओके, म्हणजेच दुसरा नेटवर्क जो आहे तो नोड ओरिएंटेड एक्सप्लेन करत असेल, देन सच टू नेटवर्क्स, मग असे दोन काय नेटवर्क असतील, आर कॉल्ड ॲज द ड्युएल ऑफ इच अदर. ते एकमेकाचे काय आहेत, ड्युएल आहेत, समान आहेत. ओके, द्वैत आहेत. तर पहा सिलेबस टॉपिक 6.8.1 ग्राफिकल मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग अ ड्युएल नेटवर्क. ओके, ड्युएल नेटवर्क कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, त्यांची बांधणी करण्यासाठी ग्राफिकल मेथड आहे. सिलेबस टॉपिक 6.8.1 ग्राफिकल मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग ड्युएल नेटवर्क. द ग्राफिकल मेथड इज बेस्ड ऑन द फॉलोइंग ड्युएल प्रॉपर्टीज ऑफ नेटवर्क. ओके, ग्राफिकल मेथड जी आहे ती खालील काही प्रॉपर्टीज, गुणधर्मावरती अवलंबून आहे. तर पहा, सिरियल नंबर 1 लूप और मेश बेसिस नोड बेसिस. ओके, लूप और मेश बेसिस नोड बेसिस. ठीक आहे, तर सिरियल नंबर 1 मध्ये पहा, नंबर ऑफ लूप करंट्स, नोड बेसिसमध्ये नंबर ऑफ नोड पेअर व्होल्टेजेस. ओके, नोड बेसिसमध्ये नंबर ऑफ नोड पेअर व्होल्टेजेस. ठीक आहे, सेकंड प्रॉपर्टीज व्होल्टेज सोर्स, नोड बेसिसमध्ये करंट सोर्स. थर्ड प्रॉपर्टी आहे लूप्स comprising of several branches. Loops comprising of several branches.
नोड बेसिसमध्ये नोड पेअर जॉईनिंग द सेम नंबर ऑफ ब्रांचेस. ओके. स्विच ओपन सर्किटेड, स्विच क्लोज्ड. Resistive conductance. Okay. Inductance, capacitance. The simple procedure to construct a dual is as shown follows. Okay. The simple procedure to construct a dual is as follows. Procedure पहा, ड्युएल नेटवर्क कन्स्ट्रक्ट करण्याच्या काही प्रोसिजर आहेत, स्टेप्स आहेत. फर्स्ट आहे पुट अ डॉट इनसाइड इच इंडिपेंडंट लूप. ओके. स्वतंत्र लूपमध्ये एक डॉट लिहायचं आहे प्रत्येक लूपमध्ये ऑफ द गिवन नेटवर्क, दिलेल्या नेटवर्कमध्ये. दिस करस्पॉन्ड्स टू इंडिपेंडंट नॉन डेटम. ओके. रिस्पॉन्स टू इंडिपेंडंट, स्वतंत्र, कोणावरती अवलंबून असलेला नोड इन ड्युएल नेटवर्क. ठीक आहे. सेकंड पहा, सेकंड प्रोसिजर, सेकंड स्टेप. पुट अ डॉट आउटसाइड द नेटवर्क. नेटवर्कच्या बाहेर एक डॉट लिहायचा आहे. धिस करस्पॉन्ड्स टू डॅटम रेफरन्स इन ड्युएल नेटवर्क. तो काय दाखवेल? रेफरन्स नोड आहे, रेफरन्स डॅटम आहे असा संबंधित तो डॉट असेल. थर्ड प्रोसिजर आहे कनेक्ट ऑल इंटरनल डॉट्स इन ॲडजेस्टंट लूप. ओके. सर्व अंतर्गत डॉट्स कनेक्ट करायचे आहेत ॲडजेस्टंट लूपला बाय डॅशड लाईन क्रॉसिंग कॉमन ब्रांचेस. कॉमन ब्रांच काय असतील? दोन इंटरनल लूपच्या डॉट्समध्ये, तर त्या कॉमन ब्रांचला क्रॉस करतानाची एक डॉटेड लाईन आपण तिथे ड्रॉ करायची आहे. ड्युएल एलिमेंट ऑफ कॉमन ब्रांचेस आर ब्रांचेस कनेक्टिंग करस्पॉन्डिंग इंडिपेंडंट नोड इज ड्युएल. ओके. ड्युएल एलिमेंट्स ऑफ कॉमन ब्रांचेसचा जर ड्युएल एलिमेंट आर ब्रांचेस कनेक्टिंग करस्पॉन्डिंग इंडिपेंडंट नोड इन ड्युएल. ठीक आहे. तर पहा, example, if a common branch is RLC in series, then parallel combination of GLC should be between nodes in dual. ओके. ड्युएलचे जे नोड आहेत त्यांच्यामध्ये जर RLC हा सिरीज कॉम्बिनेशन असेल, तर पुन्हा आपण ड्युएल नेटवर्क कन्स्ट्रक्ट करत असताना GLC हा दोन नोडच्या मध्ये प्लेस होईल. ओके. फोर्थ स्टेप आहे कनेक्ट ऑल इंटरनल डॉट्स to external dots by the dashed line crossing all external non-common branches. non-common ज्या ब्रांचेस आहेत, स्वतंत्र ज्या ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसमधून क्रॉस होणारा इंटरनल डॉटपासून एक्सटर्नल डॉटपर्यंत आपल्याला डॉट लाईन ही कन्स्ट्रक्ट करायची आहे. ड्युएल ऑफ these branches forms the branches connecting independent node and datum node. ओके. तर पहा, convention for reference voltage and current polarities. A clockwise current in a loop corresponds to a positive polarity with respect to datum. Clockwise म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. Currents in a loop corresponds to a positive polarity, म्हणजे जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर लूप असेल तर पॉझिटिव्ह पोलॅरिटी असेल with respect to datum at the dual independent node. A voltage rise in the direction of clockwise loop current corresponds to current flowing टुवर्ड्स द ड्युएल इंडिपेंडंट नोड. ठीक आहे. एखादं एक्झाम्पल आपण पाहूया ड्युएल कन्स्ट्रक्शनवरती. एक्झाम्पल नंबर 6.8.1. कन्स्ट्रक्ट द ड्युएल फॉर द सर्किट शोन इन फिगर P 6.8.1a. ओके. सर्किट 6.8.1a चा आपल्याला ड्युएल तयार करायचा आहे. तर पहा, नेटवर्कमध्ये कोणकोणते क्वांटिटीज आहेत. इथे पहा 5 व्होल्ट 1 किलो हर्ट्ज, म्हणजे 5 व्होल्ट म्हणजे व्होल्टेज सोर्स आहे, 1 किलो हर्ट्ज त्याची फ्रिक्वेन्सी आहे. हा व्होल्टेज सोर्स दिलेला आहे. स्विच आहे, 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे, 1 हेनरीचा इंडक्टर आहे, 1 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे, 2 हेनरीचा पुन्हा इथे इंडक्टर आहे, 10 ओहमचा एक रेजिस्टर आहे. ठीक आहे. हे क्वांटिटीज आहेत. आता व्होल्टेज सोर्सच्या ऐवजी आपल्याला करंट सोर्स, स्विचच्या ऐवजी स्विचेस, आपण क्वांटिटी आणि त्यांचा ड्युएल पाहिला होता. रेजिस्टन्सच्या ऐवजी इथे कंडक्टन्स येईल. ओके. आता इथे इंडक्टरच्या ऐवजी कॅपॅसिटन्स येईल आणि कॅपॅसिटन्सच्या ऐवजी इंडक्टर. पुन्हा इथे 2 हेनरी या इंडक्टरच्या ऐवजी कॅपॅसिटन्स आणि इथे 10 ओहमच्या रेजिस्टन्स ऐवजी 10 ओहमचा कंडक्टन्स येईल. ओके. आर रिप्लेस्ड बाय जी आणि एल रिप्लेस्ड बाय सी आणि व्ही रिप्लेस्ड बाय आय, हे लक्षात ठेवा. ओके. Solution: the graphical construction of a dual is as shown in figure P 6.81b and the constructed dual is shown in figure C. Okay. See, for example, the components connected from node 1 to node 0 in figure P 6.8.1c. They are as follows. Okay. तर पहा, करंट सोर्स इन प्लेस ऑफ व्होल्टेज सोर्स. करंट सोर्सच्या ऐवजी आपण व्होल्टेज सोर्स लिहिणार आहोत. स्विच इन प्लेस ऑफ स्विच. 5 mho कंडक्टन्स इन प्लेस ऑफ 5 ओहम रेजिस्टन्स. ओके. 5 ओहम रेजिस्टन्सच्या ऐवजी आपण इथे 5 mho ठेवलेला आहे फिगर सी मध्ये.
1 फॅरेड कॅपॅसिटरच्या ऐवजी 1 हेनरीचा जो इंडक्टर होता त्याच्याऐवजी 1 फॅरेडचा कॅपॅसिटर आपण इथे ठेवलेला आहे. ओके, फिगर सी मध्ये त्याचा ड्युएल बनवलेला आहे. ओके, तर पहा सिमिलरली the components between node 2 to reference node and the components between node 1 and 2 are decided. ओके, तर नोड 1 आणि नोड 2 इथे पाहू शकता, नोड 1 आणि नोड 2. ठीक आहे, नोड 1 आणि नोड 2, सॉरी, नोड 1 आणि नोड 2. ओके, तर पहा काय केलेलं आहे, एका नोडमध्ये आणि दुसऱ्या नोडमध्ये एक डॉट ठेवलेला आहे. कॉमन ब्रांच जे आहे त्याच्यामधून पास होणारा एक डॉटेड लाईन 0 रेफरन्सला मिळेल अशा इथे सुद्धा तो डॅशड लाईन इथे ड्रॉ केलेला आहे. पुन्हा प्रत्येक एलिमेंटमधून अंतर्गत जो डॉट आहे तो डॅटमचा रेफरन्स नोड आहे तिथेपर्यंत प्रवाहित होईल असा एक डॅशड लाईन काढलेला आहे. नोड 1 पासून टू नोड 0 पर्यंत, पुन्हा तसंच नोड 2 पासून नोड 0 पर्यंत प्रत्येक स्वतंत्र एलिमेंटमधून पास होणारा डॅशड लाईन इथे काढलेला आहे. ठीक आहे, तर पहा ग्राफिकल वे टू ड्रॉ अ ड्युएल, याला आपण ग्राफिकल वे म्हणतो, ग्राफिकल पद्धत म्हणतो ड्युएल नेटवर्क ड्रॉ करण्याची. ड्युएल नेटवर्क ड्रॉ करायचं म्हणजेच काय, तर पहा इथे व्होल्टेज सोर्स होता त्याच्याऐवजी करंट सोर्स स्विच सिरीजमध्ये होता तो पॅरलल. इथे 5 ओमचा रेजिस्टन्स होता तो पॅरलल येईल 5 मोह म्हणून. ओके, हा युनिट द्यायला चुकायचं नाही आहे नोड 1च्या बाबतीत. आणि 1 हेनरीचा जो इंडक्टर होता तो 1 फॅरेडचा इथे कॅपॅसिटर झालेला आहे, रेफरन्स नोड आहे ॲज इट इज आहे. पुन्हा 1 मायक्रोफॅरेडचा जो पॅरललमध्ये असणारा कॅपॅसिटर होता आता तो सिरीजमध्ये 1 मायक्रो हेनरीचा इंडक्टर झालेला आहे. आणि इथे जो 2 हेनरीचा जो इंडक्टर होता, ओके, इथे पहा 2 हेनरीचा जो इंडक्टर होता तो 2 फॅरेडचा कॅपॅसिटर झालेला आहे पॅरललमध्ये. पुन्हा 10 ओहमचा जो रेजिस्टर होता तो 10 मोह झालेला आहे. ओके, 10 मोह युनिटसुद्धा बदललेला आहे, कंडक्टन्स होईल इथे, तर एलिमेंटच बदललेला आहे. ओके, इथे इंडक्टर होता तर इथे कॅपॅसिटर झालेला आहे. ओके, ड्युएल नेटवर्क याला आपण म्हणतो ड्युएल नेटवर्क. फिगर पी 6.8.1 ड्युएल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6.8.2. ड्रॉ द ड्युएल नेटवर्क ऑफ द नेटवर्क शोन इन फिगर पी 6.8.2. ओके, अतिशय सोपं हे नेटवर्क आहे. व्होल्टेज सोर्स आहे, रेजिस्टन्स आहे, इंडक्टर आहे, कॉमन ब्रांच कॅपॅसिटरचे आहे. 6.8.2 हे गिवन नेटवर्क आहे, याचा आपल्याला ड्युएल बनवायचा आहे. तर पहा कशा पद्धतीने स्टेप्स इथे फॉलो केलेल्या आहेत. सोल्युशन वी विल यूज ग्राफिकल मेथड. आपण इथे ग्राफिकल मेथड वापरणार आहोत. देअर आर 2 इंडिपेंडंट लूप्स. ओके, 2 स्वतंत्र लूप आहेत. सो मार्क डॉट ए अँड बी इन दी ईच लूप. प्रत्येक लूपमध्ये आपण डॉट ए आणि बी हे मार्क करायचे, टाकायचे तिथे. मार्क रेफरन्स नोड एन आउटसाइड द नेटवर्क. नेटवर्कच्या बाहेर एक रेफरन्स नोड इथे एन टाकलेला आहे. ओके, पहा मार्क रेफरन्स नोड एन आउटसाइड द नेटवर्क. ट्रेस इच एलिमेंट. ओके, प्रत्येक एलिमेंट जो आहे आर अँड एल फ्रॉम एन टू ए अँड एन टू बी. एन पासून ए कडे प्रत्येक एलिमेंट काय करायचं आहे, एन पासून ए कडच्या जो लूपमध्ये प्रत्येक एलिमेंट काय करायचं आहे, ट्रेस करायचा आहे. आणि पुन्हा एन पासून बी कडचा जो प्रत्येक एलिमेंट आहे तो ट्रेस करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे एकच एलिमेंट आहेत. एन पासून ए कडे जात असताना आर हा एक एलिमेंट आहे, एन पासून बी कडे जात असताना एल हा एक एलिमेंट आहे, त्यांना आपण ट्रेस केला. ओके, ठीक आहे, तर पहा ट्रेस इच एलिमेंट आर अँड एल फ्रॉम एन टू ए अँड एन टू बी. कॅपॅसिटर सी इज कॉमन एलिमेंट. कॅपॅसिटर सी जो आहे तो कॉमन एलिमेंट आहे नोड ए आणि नोड बीच्या मध्ये किंवा पॉईंट ए आणि पॉईंट बीच्या मध्ये. सो मार्क डॉटेड लाईन पासिंग थ्रू सी फ्रॉम डॉट ए टू बी. ओके, ए टू बी पासून एक कॉमन लाईन डॉट करायची आहे, ती सुद्धा लाईन एन पासूनच प्रवाहित होईल, एन टू ए, ए टू बी. ओके, त्याच्यामध्ये कॉमन ब्रांच येईल. ओके, इट इज शोन इन फिगर 6.8.2 ए. ओके, ही जे फिगरमध्ये दाखवलेलं आहे ट्रेस्ड ग्राफिकल मेथड. ओके, टू ड्रॉ, आता याचं ड्युएल बनवायचं आहे. टू ड्रॉ अ ड्युएल नेटवर्क वी विल प्रिपेअर अ टेबल ॲज फॉलोज. त्याच्यासाठी एक टेबल प्रिपेअर करावं लागेल. कोणकोणत्या गोष्टी असतील पहा. पाथ फ्रॉम एन टू ए. एन टू ए कडे जात असताना ओल्ड एलिमेंट काय आहे, व्होल्टेज, त्याचा ड्युएल काय असेल, आय ऑफ टी. ओके, तसेच एन टू बी जात असताना ओल्ड एलिमेंट एल आहे, त्याचा ड्युएल सी होईल. ए टू बी कडे जात असताना कॉमन ब्रांच जी कॅपॅसिटरची होती त्याचा ड्युएल काय होईल, इंडक्टर. पुन्हा एन टू ए मध्ये जात असताना आर हा एक एलिमेंट आहे, त्याचा कंडक्टन्स जी होईल. ओके, अशा पद्धतीने नेटवर्कचे एलिमेंटमध्ये बदल होतील आणि त्यांचं ड्युएल नेटवर्क एक बनेल. तर पहा फर्स्ट मार्क डॉट्स ए अँड बी. ओके, सुरुवातीला ए अँड बी मार्क केले. ओके, आता ए अँड बी मार्क कुठेही करा, ए अँड बी. ओके, अँड द रेफरन्स नोड एन ड्रॉ करायचा आहे. देन रेफरिंग द टेबल, मग टेबलला रेफर करून ड्युएल नेटवर्क इज अ
ड्रॉन ॲज शोन इन फिगर P6.8.2b. इथे जो व्होल्टेज सोर्स होता त्याच्याऐवजी करंट सोर्स आलेला आहे. इथे मग रेझिस्टन्स होता R जो होता त्याचा काय बनेल आता इथे कंडक्टन्स G बनेल. पुन्हा कॉमन ब्रांचमध्ये म्हणजेच पॉईंट ए आणि बीच्या मध्ये काय होता कपॅसिटर होता. कॉमन ब्रांच कपॅसिटरची होती त्याच्याऐवजी इंडक्टर झालेला आहे. पुन्हा इथे एक इंडक्टर होता. ओके एल होता ना इंडक्टर होता त्याच्याऐवजी आता काय होईल कपॅसिटर होईल. ओके तर पहा अशा पद्धतीने नेटवर्क एलिमेंटमध्ये बदल होतील आणि ड्युएल त्याचा तयार होईल. एक्झाम्पल नंबर 6.8.3 बाय युझिंग ग्राफिकल मेथड फाइंड ड्युएल ऑफ गिवन नेटवर्क शोन इन फिगर P6.8.3. ओके ग्राफिकल मेथड यूज करून आपल्याला दिलेल्या नेटवर्कचा काय करायचं आहे ड्युएल नेटवर्क फाइंड आउट करायचं आहे. E1 व्होल्टेज सोर्स आहे, स्विच आहे, रेझिस्टन्स आहे, R2 आहे, पुन्हा इथे E2 आहे, ओके R3 आहे. लूप करंट I1 आणि लूप करंट I2 दिलेले आहेत. 6.8.3 सोल्युशन मार्क डॉट ए अँड बी इन 2 लूप्स. 2 लूपमध्ये आपल्याला ए अँड बी हे डॉट मार्क करायचे आहेत. मार्क रेफरन्स नोड एन आउटसाइड द नेटवर्क. इथे नेटवर्कच्या बाहेर रेफरन्स नोड एन एक मार्क करायचा आहे. ठीक आहे इथे पहा ट्रेस इच एलिमेंट ॲज शोन इन फिगर P6.8.3a. ओके प्रत्येक एलिमेंट ट्रेस करायचा आहे दाखवल्याप्रमाणे. एन पासून सुरुवात होईल. एन पासून ए कडे जात असताना हा स्वतंत्र R1 एक सापडेल. एन पासून ए कडे जात असताना E1 आणि स्विच एक सापडेल. एन पासून ए कडे जात असताना हा व्होल्टेज सोर्स E1 एक सापडेल. ठीक आहे तर पहा पुन्हा एन पासून बी कडे जात असताना R3 हा रेझिस्टन्स एक सापडेल. ओके पुन्हा इथे पहा 2 कॉमन ब्रांच आहेत, कॉमन एलिमेंट आहेत. एकच कॉमन ब्रांचमध्ये एक R2 आहे आणि एक E2 आहे. ए पासून बी कडे जात असताना R2 एक येतोय आणि ए पासून बी कडे जात असताना E2 एक येतोय. ठीक आहे तर पहा अशा वेळी यांचा जो ड्युएल आहे तो आपल्याला टेबल प्रिपेअर करावा लागेल. वी विल प्रिपेअर अ टेबल ॲज फॉलोज. पाथ फ्रॉम ओल्ड एलिमेंट ड्युएल. ओके मार्ग कुठून आहे एन टू ए कडे जात असताना ओल्ड एलिमेंट E1 हा सापडत होता त्याचा ड्युएल I1 मिळेल. एन टू ए कडे R1 त्याचा ड्युएल कंडक्टन्स G1 असेल. एन टू ए कडे स्विच ओपन पुन्हा ड्युएल त्याचा स्विच क्लोज्ड असेल. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ओपन स्विच असेल तर क्लोज्ड स्विच बनेल. एन टू बी R3 होता त्याचा कंडक्टन्स G3 मिळेल. ए टू बी R2 येतोय कंडक्टन्स G2 होईल त्याचा ड्युएल. ए टू बी पुन्हा E2 सापडतोय त्याचा ड्युएल I2 होईल. ओके द ड्युएल नेटवर्क इज शोन इन फिगर P6.8.3b. इथे पहा E1 होता त्याचा I1 झालेला आहे. स्विच सिरीजमध्ये ओपन होता तर स्विच पॅरललमध्ये क्लोज झालेला आहे. ओके पुन्हा R1 होता त्याच्याऐवजी G1 आलेला आहे. डॉट ए आणि बीच्या मध्ये E2 एक होता त्याचा I2 झालेला आहे आणि R2 होता त्याचा G2 झालेला आहे. ओके इकडे पहा राईट हँड साईडला R3 होता त्याचा G3 इथे झालेला आहे. ओके अशा पद्धतीने ड्युएल नेटवर्क आपण इथे बनवलेले आहेत. ओके तर पहा अशा पद्धतीने जो युनिट नंबर 5 नेटवर्क थेरम होता याच्यामध्ये आपण बरेचसे नेटवर्क सुरुवातीपासून पाहिले आहेत. ओके जसे की सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, रेसिप्रोसिटी थेरम आणि ड्युएलिटी इत्यादी थेरम्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हा युनिट MSBTच्या परीक्षेच्या दृष्टीने नेटवर्क थेरम 16 मार्क्ससाठी ओके 16 मार्क्ससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ओके मॅक्झिमम मार्क्स आहेत, मॅक्झिमम वेटेज आहे या युनिटला. युनिट नंबर 5 हा इथे कव्हर होतोय, इथे संपतोय आणि अशा पद्धतीने आपला इलेक्ट्रिकल सर्किटचा 2 to 3 to 4 हा कोर्स कोड असलेला इलेक्ट्रिकल सर्किट याचा सिलेबस ओव्हर अँड ऑल आपल्याला इथे समाप्त होतोय, कंप्लीट होतोय. ओके तर सर्व जे युनिट आहेत ते ओव्हरव्ह्यू करून घ्या. पहा इलेक्ट्रिकल इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व युनिटचे सर्व लेक्चर्सचे व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या. ओके युनिट नंबर 5 एंड ऑफ युनिट नंबर 5 नेटवर्क थेरम फॉर 16 मार्क्स. ओके